या 7 लोकांपासून दूर राहा. नंबर 7 खूप महत्वाचा पॉइंट आहे. नंबर 1, ही लोक कोण्या एका काळी आपलं खाल्लेलं हॉटेलचं बिल काढून 4 चौघात दाखवतील आणि त्यातल्या लहान लहान गोष्टींना देखील आठवून आपल्याला सांगतील की तू हे खाल्लं होतं वगैरे. असं करतात कारण त्यांना स्वतःला या लोकांमध्ये खूप दानशूर प्रूव्ह करायचं असतं. यांचा नाद वेळीच सोडा. नंबर 2, ही लोक जी तुम्हाला अजिबात कॉन्टॅक्ट करणार नाहीत. तुम्ही केलं तर रिप्लाय देखील देणार नाहीत, पण त्यांची गरज आली की लगेच गोड गोड बोलत येतील. यांचा नाद वेळीच सोडा. नंबर 3, ही लोक जेव्हा रागात असतात तेव्हा अगदीच खोचक बोलतील, तुम्हाला हर्ट होईल असं बोलतील आणि नंतर मात्र खूप माफी मागायला येतील. यांच्याकडे लक्ष देऊन पहा, कारण ही लोक त्या क्षणी जे काही बोलतायत त्या गोष्टीवरून त्यांच्या मनात ते तुमच्याविषयी काय फील करतायत ते कळतं. नंबर 4, ज्या लोकांना नेहमी तुमच्याकडून सगळं घ्यायचं आणि घ्यायचंच असतं, पण ते तुम्हाला कधीच काहीच देणार नाहीत आणि तुमच्या गरजेच्या वेळीच नेमकं त्यांना काहीतरी अडचण आलेली असते. नंबर 5, जी लोक तुमच्या समोर मात्र खूप गोड गोड बोलतील आणि माघारी मात्र तुमच्याविषयी नाही त्या गोष्टी बोलायला लागतील. नंबर 6, जी लोक तुम्हाला कधीच स्वतःची प्रगती करू देणार नाहीत. जेव्हा कधी तुम्ही चांगलं धोरण हाती घेतलेलं असेल तेव्हा त्यात आडकाठी करतील, कारण तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवाल याची त्यांना खूप भीती वाटते. आणि फायनली नंबर 7, जी लोक सतत तुम्हाला खोटं बोलतात आणि त्यांना वाटतं तुम्हाला त्यांचं खोटं बोललेलं कधीच कळणार नाही.